ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज गणेशोत्सवानिमित्तानं घरोघरी बाप्पाची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि याच निमित्तानं श्रीराम पुरोहित यांनी सांगितलेलं हे गणेश पूजन आता आपण पाहूया। ओम गंग गणपतये नमः। सर्वप्रथम सर्वांना आजच्या गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा। आजपासून सर्वांच्या उत्साहाला उधाण येईल, कारण गणेशोत्सवाचा प्रारंभ आजच्या दिवसापासून आहे आणि आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाची आवडती देवता म्हणजे गणराज। लहान मुलांना देखील जर आपण प्रश्न विचारला की कोणता भगवंत तुला जास्त आवडतो, तर त्याचं लगेच उत्तर येतं, अगदी निरागसतेने उत्तर येतं, गणपती बाप्पा। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणजेच महासिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। आपल्याला आजची गणेश चतुर्थीची पार्थिव गणेश पूजा सर्वांनाच माहिती आहे, पण याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। श्री गणेश कोशाचा जर आपण संदर्भ घेतला तर गाणपत्य संप्रदाय म्हणून ज्याला ओळखला जातो, असे सर्व गणेश भक्त हे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत म्हणजे पूर्ण महिन्याभराच्या कालावधीमध्ये या पार्थिव गणेश पूजनाचं व्रतपालन करत असतात। पूर्वी हीच पद्धत होती, आता कालानुसार ती पद्धत आता थोडीशी बदलली, कारण आता एवढा वेळ सर्वांकडे शिल्लक नाहीये। नदी किनारी किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार एखाद्या ठिकाणी समुद्र किनारी जाऊन तिथे स्नान करून शुचिरभूत होऊन आपल्या स्वतःच्या हाताच्या अंगठ्याच्या आकारा एवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार केली जाते। या व्रतामध्ये तिचं षोडशोपचार युक्त पूजन केलं जातं। अगदी प्राणप्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो की ओंकाराचा जप करून, प्रणवाचा जप करून त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात, त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते, विधिपूर्वक पूजा केली जाते। तिथेच पाटावरही त्याचं प्रतिष्ठापना करून मग हे पूजन केलं जातं। सर्व द्रव्य त्याला अर्पण केली जातात, प्रार्थनापूर्वक नमस्कार केला जातो, आरती म्हटली जाते आणि मग त्याच नदीमध्ये किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे भौगोलिक परिस्थितीनुसार सागर किनारा जर असेल तर त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये या पार्थिव गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं। आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा पूर्ण महिन्याभराचा कालावधी हा पार्थिव गणेश व्रत म्हणून ओळखला जातो। आत्ताच म्हटलं की कालाय तस्मै नमः, काळानुसार आता सर्वांना महिनाभर हे व्रत नाही करणं शक्य होत। मग जर हे महिनाभर व्रत नाही करणं शक्य झालं तर असं आपण जे आता करतोय तसं किमान अखेरच्या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध चतुर्थीपासून आजच्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवसापर्यंत म्हणजे अखेरच्या दिवशी आजच्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अशीच पार्थिव गणेश पूजा केली जाते। आता समुद्र किनारी किंवा नदी किनारी जाऊन आपण स्वतः मृत्तिकेचं पूजन त्याचे नाही करत, त्याची मूर्ती नाही तयार करत, पण आपण तयार गणेश मूर्ती घरी आणत असतो आणि या मूर्तीचं षोडशोपचारे आपण पूजन करत असतो, मनोभावे पूजन करत असतो, मंत्रोपचारांनी त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करत असतो, त्या मूर्तीची त्याच्यामध्ये प्राण आपण ओतत असतो आणि मग प्रत्यक्ष गणेश पूजन केल्यानंतर, प्रार्थना मनोभावे केल्यानंतर प्रत्येक कुटुंबाच्या त्या पारिवारिक प्रथेनुसार काही ठिकाणी 1.5 दिवस पूजन केलं जातं, काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी गौरीच्या बरोबरच त्याचं विसर्जन आणि मग काही ठिकाणी 10 दिवस पूर्ण म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत हा प्रत्येक घरामध्ये गणेश पूजनाचा सोहळा, हे पार्थिव गणेश पूजनाचं व्रत हे चालू असतं। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की लोकमान्य टिळकांनी याच गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिलं। स्वातंत्र्य चळवळीमध्ये या गणेश व्रताने सार्वजनिक स्वरूपामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येकाला भक्तिभावाने तर गणेश पूजन शिकवलंच, परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांना प्रेरित करण्यासाठी सुद्धा ही गणेश देवता लोकमान्य टिळकांनी आपल्यासाठी समाजामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रतिष्ठापित केली आणि मग त्याचाही उपयोग आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये निश्चितपणे झाला, हाही भाग आपल्या लक्षात येतो। आज अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं ही अशा प्रकारे कार्य करत आहेत, अत्यंत आदर्श कार्य करत आहेत की फक्त गणेश पूजन नाही ते करत आहेत, तर त्या माध्यमातून जमा होणारा निधी हा समाजाच्याच कार्यासाठी
मग त्याच्यामध्ये आरोग्य सेवा असेल, त्याच्यामध्ये अन्य काही शैक्षणिक कार्य असेल, अशा स्वरूपाचं कार्य देखील या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून करण्यात येतं. त्यामुळे गणेशांनीच ही प्रेरणा सर्वांना या प्रकारे दिले असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. गणरायांचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी एका अवताराचा जन्मोत्सव आपण हा साजरा करतोय. जर आपण पुराणाचा दाखला घेतला तर असं लक्षात येतं की प्रत्यक्ष भगवान महादेवांनी, भगवान श्री शंकरांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला कैलास पर्वतावर अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा केला होता अशी माहिती पुराणांमधून आपल्याला मिळते. हा अवतारच खूप वेगळा आहे. अगदी संक्षिप्त स्वरूपात जर आपण आढावा घेतला तर लक्षात येतं की ब्रह्मदेवांनी दिलेल्या जांभईमधून त्यावेळी सिंदूर नावाचा एक दैत्य जन्माला आला. आधी तो दैत्य नव्हता. त्यांनी स्वतःला ब्रह्मदेवांचा मी मानसपुत्र आहे असं स्वतः ब्रह्मदेवांना सांगितलं की मी तुमचाच मानसपुत्र आहे, तुमच्या जांभईमधून माझी निर्मिती झाली. पण पुढे मागे त्याला जे वर प्राप्त झाले त्याचा अहंकार त्याला झाला आणि मग तो अहंकार इतका वाढला की त्याला एक फार मोठा वर असा मिळाला होता की त्यांनी ज्याला कोणाला मिठी मारली असेल, ज्याला आलिंगन दिलं असेल, त्याची सर्व शक्ती, त्याचं सर्व सामर्थ्य संपेल आणि मग तो परास्त होईल, पराभूत होईल, याचाही त्याला अहंकार झाला. आणि नेमका तो बाहेर निघाल्यानंतर देवर्षी नारद मुनींची त्याची गाठभेट होते. देवर्षी नारद मुनी त्याला सांगतात की अरे हा वर तुला मिळालाय पण तो नक्की आहे की नाही बघ. आधी त्याच्या मनात होतं की देवर्षींनाच आलिंगन द्यावं. देवर्षी अत्यंत विद्वान. देवर्षी म्हटले अरे मीही ब्रह्मदेवांचा मानसपुत्र आहे, तू प्रत्यक्ष याचं प्रयोग का नाही ब्रह्मदेवांवर करून पाहत. आणि नेमकी विनाशकाले विपरीत बुद्धी त्याला सुचते. तो पुन्हा ब्रह्मदेवांपर्यंत येतो, त्यांना आलिंगन देण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि ब्रह्मदेवांच्या लक्षात येतं की याची मती आता फार भ्रष्ट झालेली आहे. मग त्याला ते वेगळा शाप देतात, त्याला दैत्य योनी तुला प्राप्त होईल असं सांगतात. आणि मग त्यांनी जो हाहाकार माजवला होता त्यानुसार देवदेवतांची सुद्धा पळापळ सगळीकडे सुरू झाली होती. आणि मग याला उपाय म्हणून मग पुढे जो सगळा कथाभाग पुराणामध्ये आलाय, खूप विस्तृत स्वरूपामध्ये मांडलेला आहे, तो हा सगळा गजाननाचा अवतार हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती मातेच्या उदरी ब्रह्मदेवांनीच प्रत्यक्ष अवतार घेतला अशा स्वरूपाचा तो भाग पुराणामध्ये आलेला आहे. गणरायांना अनेक नावं आहेत. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन, गुणेश अशी असंख्य नावं आहेत. अगदी महोत्कट नावाचं देखील एक नाव गणरायांना प्राप्त आहे. पण या प्रत्येक नावाशी एक एक आख्यायिका निगडित आहे हेही आपल्या लक्षात येतं. आज आपण जो गणेशोत्सव साजरा करतोय आजपासून, हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचं जे व्रत आहे हा भगवान महादेव म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती देवी जी आदिमाता म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहे, त्यांचा सुपुत्र म्हणून गणरायांनी हा अवतार या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला धारण केला होता अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. आपल्याला मुद्दामून एक भाग सांगायला हरकत नाही की याच दिवशी एक फार मोठं बंधन सर्वांच्या मनावर घातलं जातं. हे बंधन नेमकं कुठलं आहे की हे बंधन असं आहे की आज चंद्राचं दर्शन घ्यायचं नाहीये. चंद्रमा मनसो जातः हे सर्वांना माहिती आहे. चंद्राचं दर्शन नेमकं आज का नाही घ्यायचं? आपल्याला लक्षात असं येतं की चंद्र ही मनाची देवता मानली जाते. चंद्राच्या असंख्य कला आहेत आणि चंद्राच्या ज्या असंख्य कला ज्या आहेत त्याच्यामध्ये चंद्र लहान मोठा असा पूर्णपणे त्याचे आकार बदलत राहतात आणि नंतर पुन्हा ते कमी होत होत अमावस्येपर्यंत ही अवस्था त्याची बदलत जाते. ही जर अवस्था बदलत असेल तर मनाचाही असाच बदल हा प्रत्येकाला अनुभवावा लागतो. आणि आपण जर मनाचे गुलाम झालो तर आपलं कुठलंच साधनेमध्ये व्यवस्थित मार्गक्रमण होऊ शकत नाही. हा सर्वच संतांच्या लक्षात आलेला भाग होता. आणि म्हणून खरं तर आपल्या सर्वांना त्यामागची कथा माहिती आहे की आज चंद्राचं दर्शन जो घेईल गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, त्याच्यावर चोरीचा आळ येतो असं सांगितलं जातं. त्याच्या मागची कथा फार वेगळी आहे, पण ती पौराणिक कथा आहे. पण त्याच्या मागे फार मोठं विज्ञान आणि त्यालाही खरं तर मनोविज्ञान जोडलं गेलेलं आहे की मनाच्या अवस्था ज्या बदलत जातात त्या अवस्थांच्या नादी जर आम्ही लागलो, आमच्याही मनाची अवस्था जर अशीच बदलत राहिली तर अडचण अशी निर्माण होते की आमचं कुठलंच मार्गक्रमण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नीट होणार नाही. आणि म्हणून मनावर जो नियंत्रण मिळवू शकतो खऱ्या अर्थाने तोच गणरायांचा आवडता भक्त होऊ शकतो. ही त्याच्या मागची फार महत्त्वाची भावना अशी आहे की आज चंद्राचं दर्शन घेऊ नका
असं म्हणण्यामागे हा एक फार मोठा संतांचा आणि आपल्या पूर्वजांचा एक हेतू होता की मनाच्या नादी तुम्ही लागू नका, मन ताब्यात मिळवा, म्हणजे आध्यात्मिक प्रगती नीट होऊ शकेल. हा असा एक महत्त्वाचा भाग आहे. आज चतुर्थी आहे, याला आपण गणेश चतुर्थी देखील म्हणतो. खरं तर तुर्यावस्थेपर्यंतच्या सिद्धीची ही गणेश चतुर्थी आहे, याची आपल्याला आज जाणीव या निमित्तानं होत असते. आणि म्हणून आजच्या दिवशी आत्ताच म्हटल्याप्रमाणे चंद्राचं दर्शन घेऊ नये, म्हणजे मनाच्या अधीन आपण होऊ नये, मनाच्या स्वाधीन आपण होऊ नये, असं जर आपल्याला आज निर्णय करता आला, असा निश्चय जर आपल्याला करता आला, तर यामागचा गूढ अर्थ आम्हाला लक्षात येईल. आणि हा गूढ अर्थ लक्षात आला की मग गणरायांची कृपा होण्याला फारसा वेळ राहणार नाही. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे, गणराज ही बुद्धीचीच देवता आहे. आम्ही जर मनावर नियंत्रण मिळवू शकलो तर मनाच्या नादाप्रमाणे आम्ही भटकत जाणार नाही आणि मनावर देखील बुद्धीचं नियंत्रण होईल. मन हे नेहमी संकल्प विकल्प अशा आंदोलनामध्ये राहतं आणि बुद्धी मात्र निश्चयात्मिका बुद्धी जर आम्ही ठेवली तर गणरायांची कृपा आम्हाला निश्चित होईल. आजच्या गणरायांच्या या चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणरायांनाच प्रार्थना करूया की आमच्या मनावर आमचा ताबा कसा मिळेल याची कृपा आमच्यावर करा, म्हणजे खरी गणेश चतुर्थी आज साजरी होईल असं म्हणता येईल. या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.